कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा करिअरमध्ये नवीन उत्साह व संधी घेऊन येणारा असून नोकरीतील लोकांना नवीन प्रोजेक्ट हाताळण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये नेतृत्व गुण तुमचा पुरेपूर सिद्ध होणार आहे. परंतु घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी भागीदारीतून फायदा मिळणार आहे, पण आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक पाळा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम फलदायक ठरणार असून जुने कर्ज व थकबाकीचे पैसे या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. घरगुती खर्च वाढणार आहेत, परंतु उत्पन्न देखील वाढणार आहे. गुंतवणूक करताना सल्लागारांचं मार्गदर्शन जरूर घ्या. कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष लाभदायक ठरणार असून अभ्यासात एकाग्रता वाढणार आहे व परीक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. कला, संगीत, संशोधन किंवा सामाजिक विज्ञान शिकवणाऱ्यांची चांगली प्रगती ह्या आठवड्यात होणार आहे. कुटुंबासोबत सौहार्दपूर्ण वातावरण राहील. विवाहितांना संबंध सुधारण्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे गरजेचे आहे. अविवाहितांसाठी प्रेमसंबंधात नवा आरंभ शक्य आहे. आरोग्यदृष्ट्या कर्क राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य असणार असून पचनाच्या त्रासामुळे काही त्रास तुम्हाला संभवू शकतो. मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे ध्यान व योग याचा योग्य तो अवलंब करा. पुरेशी झोप घ्या, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव आणि ताण वाढणार नाही. सामाजिक जीवनामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढणार असून मित्रपरिवारात आपला सल्ला मोलाचा ठरेल. सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळेल. या आठवड्यामध्ये चंद्रग्रहाच्या अनुकूलतेमुळे भावनात्मक स्थिरता राहील व मंगळ ग्रहामुळे कार्यक्षेत्रात धैर्य आणि जिद्द वाढणार आहे. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे निळा व चंदेरी. शुभवार आहे सोमवार व मंगळवार. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा उपाय, येत्या सोमवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा व ओम गणपतये नमः या मंत्राचा गणपती मंदिरात बसून 108 वेळेला जप करा. त्यामुळे भावना आणि बुद्धी यांचं संतुलन योग्य राखण्यास मदत होईल आणि कोणत्याही आव्हानावर तुम्ही मात करू शकाल. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा करिअरमध्ये प्रगती देणारा असून वरिष्ठांशी संवाद साधताना आपली स्पष्टता आणि आत्मविश्वास सिद्ध होणार आहे. व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. भागीदारीत काळजीपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. वाद सोडा आणि संवाद साधा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा लाभदायक असून गुंतवणूक व व्यवहारातून नफा मिळणार आहे. घरगुती खर्च जरी वाढले तरी उत्पन्न देखील वाढणार आहे. परदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उपयुक्त असणार असून कला, साहित्य, संगीत व नेतृत्व कौशल्य विकसित करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेत चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधामध्ये स्थिरता येईल. विवाहित दाम्पत्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहील. अविवाहितांना नवा संबंध विकसित होण्याची शक्यता आहे. घरगुती वातावरण आनंददायक राहणार असून आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य असणार आहे. डोळे, कान किंवा हृदयाशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या आणि सामाजिक जीवनात आपली प्रतिष्ठा कशी वाढीस लागेल याकडे लक्ष द्या. मित्रांसोबत संबंध मजबूत होतील. सार्वजनिक कार्यक्रम किंवा समाजकार्य करताना मानसन्मान मिळेल व सूर्यग्रहाच्या अनुकूलतेमुळे ह्या आठवड्यात तुमचा नेतृत्व गुण वाढणार असून शुक्र ग्रहामुळे नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती सुधारणार आहे. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 5. शुभ रंग आहे पिवळा व सोनेरी. शुभवार आहे रविवार व गुरुवार. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सूर्याला 1 लाल फूल अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळेला सूर्याच्या समोर उभं राहून सूर्योदयाच्या वेळी जप करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढेल आणि त्यामुळे तुम्ही सहज यशकीर्ती संपदा प्राप्त करू शकाल. कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात नवीन संधी देणारा असून नोकरीत नवीन प्रकल्प हाताळण्याची संधी मिळेल. व्यवसायात विस्तार आणि नवे संपर्क साधण्याची संधी मिळेल. कामात नीटनेटकेपणा दाखवणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिर असणार असून उत्पन्न आणि खर्च संतुलित राहणार आहे. काही अप्रत्याशित खर्च म्हणजे अचानक येणारे खर्च या आठवड्यात उद्भवू शकतात, तेव्हा त्यासाठी योग्य ते नियोजन करा. गुंतवणूक करताना गुंतवणूकदार सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उपयुक्त असणार असून अभ्यासात लक्ष केंद्रित करून नवीन संकल्पना आत्मसात करता येतील. संशोधन, लेखन आणि संगणक क्षेत्रातील अभ्यासकांसाठी हा आठवडा फायदेकारक ठरणार आहे. कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण राहील.
प्रेमसंबंधात गोडवा येईल, पण गैरसमज होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन जरूर घ्या. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य असणार असून पचनासंबंधी त्रास होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या. सामाजिक जीवनात आपली प्रतिष्ठा वाढणार असून मित्रपरिवारात आपली मदत व सल्ला उपयुक्त ठरेल. समाजकार्य किंवा सामाजिक सहभाग घेतल्यामुळे अनेक प्रकारचे लाभ होतील. आठवड्याचे ग्रहयोग. बुध ग्रहाच्या अनुकूलतेमुळे ज्ञान व बुद्धीची वाढ होणार असून शुक्र ग्रहामुळे कौटुंबिक व आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 8. शुभ रंग आहे हिरवा व पांढरा. शुभवार आहे बुधवार व शुक्रवार. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा व ओम बुधाय नमः या मंत्राचा मंदिरात बसून 108 वेळेला जप करा. त्यामुळे सतत प्रयत्न करून जे अपयश येतं आहे ते येणार नाही आणि नियम पाळून यशाचा मुख्य मंत्र काय आहे हे तुम्ही ओळखून यश, कीर्ती, संपदा प्राप्त करू शकाल.